मला तर वाटतं हे गुढीचं प्लॅनिंग पण हिचंच असणार आहे. दिवसभर गायब होती, नेमकी गुढी पडायच्या वेळेला आली आहे. तू बाहेर ये. सावली बाहेर ये. घाबरायचं काय कारण? घाबरायचं काय कारण आहे? आम्ही काय विचारतोय, तू कुठे होतीस इतक्या वेळ आणि नेमकी पूजेच्या वेळेस कशी काय आली सांग बघू. झालं ते झालं. आपण मुद्द्यावर बोलूयात. येस प्लीज, मला आवडेल. मी पण वाटच बघते. सावली आणि अस्मीमधल्या वादावर आपण पुराव्यासहित बोलायचं असं ठरलं होतं. सारंग, पुरावा आहे. अस्मी, तू म्हणतेस ना तुझ्याकडे पुरावे आहेत, मग दाखव ना. असं फक्त तोंडी सांगून नाही चालणार. आम्ही विश्वास कसा ठेवणार त्यावर? वहिनी, पुरावे आहेत माझ्याकडे. मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. एस्पेशली हिच्या नजरेसमोर मला सगळ्यांना दाखवायचे होते ते पुरावे. हे बघ. मॉम, आजचा आहे. ऑफकोर्स. बघा नक्की. हो. झालं तर मग मिळाला पुरावा. आणखीन काय हवंय? ती पैसे घेते जगन्नाथकडून. मिळाला पुरावा आपल्याला. सावली बाळा, अगं काय केलंस हे? फोटोमध्ये प्रत्यक्ष दिसतंय तू पैसे घेतेस जगन्नाथकडनं. तुम्ही तिला काय विचारताय? दिसतंय ना सरळ सरळ फोटोमध्ये. ती त्याच्याकडून पैसे घेते म्हणजेच ती त्याच्या संपर्कात आहे, म्हणजेच ती त्याच्यासाठी काम करते. बरोबर ना? तू अजूनही त्याच्यासाठी काम करतेस म्हणजे अजून काहीतरी प्लॅनिंग चालू आहे तुमचं. नवीन काहीतरी तमाशे करणार आहेस. मला सांग ना, काय करणार आहेस आता याच्या पुढे? हा?